नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत आणि कला दोघंही रूममध्ये आलेले असतात. आता अद्वैत पाणी पिण्यासाठी जरा पाठ वळवतो तर लगेचच कला बेडवर झोपून घेते आणि कला ही बेडवर झोपलीये हे अद्वैतच्या लक्षातच येत नाही. मग अचानक अद्वैतचं तिच्याकडे लक्ष जातं तर कला त्याच्या बेडवर झोपलेली असते आणि ते बघून अद्वैत इतका मोठ्याने दचकतो की डायरेक्ट ओरडूनच उभा राहतो आणि म्हणतो की ए तू इथे काय करतेयस आणि उठ, तू माझ्या जागेवर काय करतेयस. अद्वैत पहिल्यांदा जरा रागात कलावर ओरडून बोलतो आणि मग त्याच्यात लक्षात येतं की अरे आपल्याला चांगल्या नवऱ्याप्रमाणे वागायचंय. आणि मग अतिशय प्रेमाने तो कलाला म्हणतो की हो मी समजू शकतो तू दमली असशील, परंतु तू तुझ्या जागेवर झोप ना ग. मी माझ्या जागेवर झोपतो, तू तुझ्या जागेवर झोप ना. कला त्याला म्हणते की हा बरोबर आहे तुझं, मी खरंच खूप थकले अरे. अद्वैत म्हणतो की अगं म्हणून तर म्हणतोय की तू झोप तुझ्या जागेवर, मी तुला गादी टाकून देऊ का. कला म्हणते की हो दे मला टाकून गादी. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की काय मी तुझी गादी टाकू. कला म्हणते की हो मग त्यात काय झालं, तू कधी खोटं बोलतोस का अद्वैत, तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना. अद्वैत म्हणतो की अरे पण मी जस्ट म्हटलो की मी गादी टाकतो. मग कला म्हणते की हो त्याचाच अर्थ असा होतो की कला तू झोप निवांत, तू बस, मी निवांत गादी घालतो असा अर्थ होतो त्याचा. आणि हल्ली तू माझ्याशी इतका चांगला वागतोय की तुझ्या चांगुलपणाचा एक भाग आहे असंच मला वाटणार ना. कलाने आता अद्वैतला बोलायला एक शब्दही ठेवलेला नसतो, कारण बरोबर तिने कोंडीत पकडलेलं असतं आणि चांगला नवरा वागण्याचं तू नाटकं करतोस ना, आता मग वाग चांगला नवरा. मग कलाही आता अद्वैतला चांगलंच राबवून घेत असते. कला मस्त डोक्यावर हात ठेवून झोपून घेत असते तर अद्वैत रागाने तिच्याकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो की कधी कधी मला असं वाटतं ना की ही सगळं हे मुद्दाम करते आणि काय आहे ना मी हिच्याशी चांगलं वागतोय आता, त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेते, गैरफायदा घेते, फक्त एक नंबरची अति आगाऊ आहे ही. असं म्हणत आता अद्वैत कलाची गादी खाली टाकतो आणि तिचं अंथरूण व्यवस्थित करत असतो. जेव्हा अद्वैत खाली गादी टाकत असतो तेव्हा कला डोळा उघडून मस्त त्याच्याकडे बघत असते आणि हसत असते. अद्वैतला खूप वैताग आलेला असतो, कसं बसं तो ती गादी टाकतो, अंथरूण टाकतो आणि कलाला म्हणतो की ये आता घातली तुझी गादी, झोप खाली. आता ही कला इथेही थांबत नाही मित्रांनो, अजून नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते की काय अद्वैत तू काही बोललास का, अरे माझा डोळा लागलाय. अद्वैत तिला म्हणतो की अगं मी तुला हेच म्हटलं की तुझी गादी खाली टाकलीये, तू येऊन झोप त्याच्यावर. कला असं बिहेव करत असते की बापरे आता ती खूप झोपेते आणि ती आता खालीही येऊ शकत नाही. अद्वैतला ती म्हणत असते की टाकलीये का तू गादी, बरे ठीक आहे मग झोप तू त्याच्यावरती. अद्वैत तिला म्हणतो की काय तू असं वागू शकत नाही, हा हे बघ मला दुसरीकडे कुठेही झोप येत नाही, तू प्लीज खाली ये बरं. कला म्हणते की अरे चांदेकर दुसरी कोणाची खोली नाहीये, तुझीच तर खोली आहे, चल बरं झोप आता, मला खूप झोप येते, एक तर डोळा लागलाय मला. कलाचा डोळा असा लागलेला असतो की डोळे उघडून त्याच्याशी बोलत असते आणि अद्वैतला म्हणते की आता किती गप्पा मारणार आहेस आणि किती बोलणार आहेस तू, जा ना झोप ना तुझ्या जागेवर. मग अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ मला असं दुसरं कोणाच्या गादीवर झोपता येत नाही आणि मला ते अजिबात आवडतही नाही. कला म्हणते की अरे अद्वैत ही दुसरी कुठली गादी नाहीये, अरे ही गादी तू स्वतः जाऊन विकत आणली आहेस आणि हे बघ आता तू गादीवरच झोपायचंय, अरे प्रयत्न तर कर, छान झोप लागेल तुला. अद्वैतचा चेहरा मात्र पडलेला असतो. तो अद्वैतचा चेहरा बघून कला म्हणते की अरे काय झालं रे तुला, अरे मला तर असं वाटलं होतं की द ग्रेट अद्वैत चांदेकर असं म्हणेल की जाऊ दे तू थकली आहेस, तू झोप बेडवर, मी झोपतो खाली. अद्वैत कलाला म्हणतो की हे काहीच्या काही पण काय बोलतीयस तू, हे बघ जर तू झोपेत बोलत असशील ना तर आत्ताच्या आत्ता जागी हो पहिल्यांदा. मग कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर मी झोपेत नाही बोलते आता, आणि खरंच माझी पूर्ण खात्री पटली आहे की तू खरंच बदललायस आणि अरे तू माझी किती किती आणि किती काळजी करतो, तुझ्या आतल्या चांदेकरला शोभणार नाही असं काहीतरी वागतोस तू माझ्यासाठी. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ ते चांगलं वागणं वगैरे सोडून दे थोडा टाइम, आणि तुला माहिती आहे ना ही गोष्ट चांगली की मला फक्त आणि फक्त बेडवरच झोप लागते. कला म्हणते की अरे अद्वैत किती विचार करतोय सगळ्या गोष्टींचा, आता मला सांग आपण बेडवर काय टाकतो. अद्वैत म्हणतो की गादी. कला म्हणते की मग सोपं आहे ना, तुला पण गादीवरच झोपायचंय खाली, जा झोप. अद्वैत कलाला म्हणतो की अगं असं काय करतेयस तू, आणि तुला तर बेडवर झोप लागत नाही ना, तू स्टोर रूम मध्ये होती तेव्हा काय करत होती, तेव्हा तर तू खालीच झोपायचीस ना. अगं म्हणून म्हणतोय उगाच तुझ्या पाठीला त्रास वगैरे व्हायचा ना त्याचा, त्यापेक्षा तू एक काम कर, तू खाली झोप आणि मी मस्त वरती झोपतो.
आता अद्वैतचा डाव अद्वैतवर उलटण्याचं काम कला करत असते. कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तू किती ऐकतोयस रे माझं, आणि खरंच तू माझी किती काळजी करतोस. वर झोपल्यावर माझी पाठ दुखेल याचं तुला टेन्शन आलंय, आणि या गोष्टीचा तुला त्रास होईल त्याच्यामुळे तू, आणि या गोष्टीचा पुढे तुला त्रास होईल ह्याच्यामुळे तू बोलतोयस ना. मला माहिती आहे तू माझी खूप काळजी घेतोयस. आणि अद्वैत, खरं सांगू का, ते म्हणतात ना की वाण नाही पण गुण लागतो. अरे तुझ्यासोबत इथे खोलीमध्ये राहून राहून ना मला असं वाटायला लागले की मीही बेडवर झोपायला पाहिजे. शेवटी काय आहे माहितीये का अद्वैत, तुझ्या ह्या चांगल्या वागण्यामुळे माझा कॉन्फिडन्स अतिशय वाढलाय. आणि तसंही तुझा किती पाठिंबा आहे मला या सगळ्यास. म्हणतो की काही पण काय बोलतीयस तू. कला म्हणते की अरे काही पण कुठे, आणि हो एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मला तुला थँक्यू बोलायचं राहूनच गेलं. अद्वैत म्हणतो की थँक्यू कशासाठी थँक्यू. आता अद्वैतला असं वाटतं की कला यासाठी थँक्यू बोलेल की त्याने तिला गुंडांपासून वाचवलं, परंतु कला मात्र त्याच्यासाठी थँकफुल नसतेच. आणि ती अद्वैतला म्हणते की अरे मी तुला यासाठी थँक्यू बोलते की अरे तू इतका चांगला वागला माझ्याशी, आणि आता सुद्धा तू मला वर झोपण्याची परमिशन देतोय, आणि फक्त माझ्यासाठी फक्त तू खाली झोपतोयस. आता चल हा, खूप रात्र झालीये, झोपूयात आपण, गुड नाईट. आता अद्वैतला गुड नाईट बोलून कला लगेच झोपून घेते. अद्वैत मात्र तसाच तिच्याकडे बघत असतो आणि विचार करत असतो की काय बाई आहे ही, थोडेसे सुद्धा मॅनेज नाहीये या बाईमध्ये. आता हिला दुसऱ्याची पण गादी पाहिजे का. माझ्याच घरात माझ्याच खोलीमध्ये आता ही गादीचं राजकारण माझ्यासोबत करणार का. काय माहिती, आता हळूहळू माझ्याकडनं ही सगळंच हिसकावून घेणार आहे. भांडून भांडून दमलोय आता मी. कलाला मात्र अद्वैतची ही व्यथा समजत असते आणि कला काही झोपलेली नसते. अद्वैतच्या या परिस्थितीवर हसत असते, कारण कलानेही ठरवलेलं असतं की आता अद्वैतचा बदला घ्यायचा, आणि तो बदला देखील खूपच क्यूट असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला आवरून किचनमध्ये आलेली असते. अंजू ऑलरेडी किचनमध्ये असते. कला तिला गुड मॉर्निंग विश करते, तर अंजू कलाला म्हणते की ताई तुम्ही फक्त अद्वैत साहेबांच्या कॉफीचं बघा, मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. कला म्हणते की ठीक आहे चालेल. अंजू तिथून निघून गेल्यावर कला म्हणत असते की द ग्रेट अद्वैत चांदेकर, इतरांच्या तोंडची चव तू कडू करतोस ना, आज तुला कडू काय असतं ना हे चांगलंच कळेल. मग कला लगेचच अद्वैतसाठी कॉफी बनवते, आणि त्या कॉफीमध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 असे मोठमोठे चमचे कॉफी पावडर घालते. तर अद्वैत आता झोपेतून उठलेला असतो, आणि रात्रभर गादीवर झोपल्यामुळे त्याची पाठ मात्र दुखायला लागलेली असते, आणि सारखा तो पाठीला हात लावत असतो कारण त्याची पाठ खूप दुखत असते. आणि तो म्हणत असतो की माझ्याच रूममध्ये मला असं खाली झोपण्याची वेळ आली आज, या खरेनी ना मला खरंच जमिनीवर आणलंय, असं म्हणत रागराग व्यक्त करत तो ब्लँकेट बेडवर फेकतो आणि बाथरूममध्ये निघून जातो. मग कला ही कॉफी घेऊन रूममध्ये आलेली असते. तोपर्यंत अद्वैत देखील आंघोळ करून आलेला असतो. मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत गुड मॉर्निंग, आणि मला ही कॉफी सांग ना कशी झाली आहे. अरे मी खास तुझ्यासाठी बनवली आज. अद्वैत म्हणतो की ठीक आहे सांगतो. आता अद्वैत ऑलरेडी त्रासलेला असतो, कारण अद्वैतला रात्रभर हे गादीवर झोपावं लागलेलं असतं, त्यामुळे त्याची झोपही व्यवस्थित झालेली नसते. आता त्याच गोष्टीचा फायदा घेत कला अद्वैतला म्हणते की अद्वैत माझी अरे खरंच रात्री खूप छान झोप झाली, आणि खरंच बेडवर झोपण्याचं सुख काहीतरी औरच असतं. उगाचच खाली झोपत होते रे मी. अद्वैत म्हणतो की खरंय, माझ्या बेडवर खरंच खूप छान झोप लागते. मग कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत खरंच तू स्वतः खाली झोपलास आणि मला तू बेड दिलास. खरंच इतर कोणीही हा जरी त्याग केला असता ना मला काहीच वाटलं नसतं रे, पण तू चक्क चांदेकर माझ्यासाठी हे सगळं करतोय, माझ्यासाठी खरंच खूप नवीन आहे हा. अद्वैत मनात म्हणत असतो की अच्छा, म्हणजे आता ही मला शिकवते का, पण मी पण पृथ्वीवर काल आलो नाहीये ना. खरं तर अद्वैतला कलाचा राग येत असतो, कारण त्याच्या बेडवरती रात्रभर झोपलेली असते आणि त्याला खाली रात्रभर झोपायला लागल्यामुळे त्याची पाठ ही अकडलेली असते. तर कला अद्वैतला म्हणते की अद्वैत काय झालं, तू खाली झोपलास, तुला काही त्रास तर नाही झाला ना रे. आता अद्वैतला तर त्रास खूप होत असतो, परंतु तोंडावर चांगलं बोलणं त्याला मॅन्डेटरी असतं, म्हणून तो कलाला म्हणत असतो की अगं त्रास तर काही मला झालाच नाही, आणि मी सुद्धा विचार केला ना की तू थकलेली असशील, म्हणून मग मी आपला बेड तुला दिला झोपायला, आणि मी खाली झोपलो, एवढं काय ग त्याच्यात. मग कला मनामध्ये म्हणत असते की बापरे किती खोटारडा आहे हा माणूस, आता तू थांब, आता तू माझा इंगा बघच. मग अद्वैतला ती म्हणते की थँक्यू सो मच चांदेकर, खरंच या घरामध्ये तू माझा किती विचार करतोयस रे. या घरात तू माझा एवढा विचार करतोय हे बघून खरंच खूप छान वाटलं, आणि हो तू अगदी बरोबर बोलतोयस हा, रात्रभर छान झोप झाली ना की दिवस कसा छान जातो. मग
थँक्यू सो मच चांदेकर. अद्वैतला खरं तर खूप राग येत असतो, परंतु तो म्हणत असतो की नाही नाही ग, तू थँक्यू कशाला म्हणतेस, आणि हो तुला जर काही लागत असेल ना तर तू मला सांगत जा बिनधास्त. तर कला म्हणत असते की हो, मी तर विचार करते की मी आजपासून बेडवरच झोपेल आणि तू खालीच झोपत जा. अद्वैत, तू माझ्यासाठी काल जसा खाली झोपलास तसा खाली परत झोपशील ना. अद्वैत म्हणतो की काय, मी नाही हा खाली झोपणार. कला म्हणते की अरे अद्वैत, असं का करतोयस, तूच तर आता मला आग्रह करत होता ना वरती झोपण्याचा. अद्वैत म्हणतो की काय, मी कधी आग्रह केला तुला. तेव्हा कला म्हणते की अरे असं काय करतोय चांदेकर, तूच तर मला म्हटला ना की तुला वरती नीट झोपायला पाहिजे, तुझा नीट आराम झाला पाहिजे, आणि म्हणूनच तर तू मला वरती झोपून दिलं ना. अद्वैत म्हणतो की अच्छा अच्छा ते, हा नाही नाही बरोबर आहे तुझं, परंतु काय आहे ना, मला असं खाली झोपण्याची सवय नाहीये ग. बघ ना, मी आज एकच दिवस खाली झोपलोय तर मला किती बॅक पेन सुरू झालंय, आणि मी जर असंच रोज जर इथे झोपलो तर माझं काय होईल. तेव्हा कला म्हणते की काही नाही होणार, सवय होऊन जाईल तुला. अद्वैत म्हणतो की काय. तेव्हा कला म्हणते की हो, अरे सवय होईल तुला. हे बघ, एखाद्या माणसाला कितीही वाटत असेल की तो मालक आहे, तो जग वगैरे जिंकू शकतो, तरी सुद्धा शेवटी अरे तो सवयीचा गुलामच असतो अरे. आणि हे मी तुला अजिबात म्हणत नाहीये हा, जाऊ दे असू दे, तू जास्त काळजी करू नकोस, आणि तू आवरून घे आता तुझं, मी जाते. आता कला तिथून निघून जात असते तेव्हा अद्वैत तिला मारण्याची ऍक्टिंग करत असतो. त्याच वेळी कला पटकन मागे वळते, तर अद्वैत डोक्याला हात लावून घेतो जसं की मी काहीच करत नव्हतो. मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, कॉफी पिऊन घ्या छानपैकी, तुझ्यासाठी बनवली आहे स्पेशल मी, आणि मला सांग ती कशी झाली आहे. अद्वैत म्हणतो की हो हो, मी नक्की सांगेल हा तुला. कला परत म्हणते की हो, मला माहिती आहे तू गादी गुंडाळून ठेवशीलच, परंतु तुला अजून एक सांगते की जी चादर आहे ना ती पण झटकून ठेव हा. मला फक्त अशीच चादर घडी केलेली अजिबात आवडत नाही, त्यामुळे फक्त तेवढी झटकून ठेव हा. खरं तर अद्वैतने पहिल्यांदा ती चादर फेकून दिलेली असते आणि कलाने ते बघितलेलं असतं, म्हणून तिने चादर त्याला घडी करायला सांगितलेली असते. कला आता तिथून निघून गेलेली असते, तर अद्वैत मागे म्हणत असतो की काय, ही समजते कोण स्वतःला, आता ही मला ऑर्डर सोडणार का, माझी रूम आहे, माझं घर आहे, आणि मला दादागिरी करणार. नॉनसेन्स कुठली, असं म्हणत अद्वैत आता ती कॉफी पितो. कॉफी इतकी कडू असते की अद्वैत ती थुकूनच टाकतो आणि म्हणत असतो की कॉफी आहे की काय आहे हे, किती कडू आहे. आणि मग त्याच्या ध्यानात येतं की अरे, ही तर मला 3-4 वेळा म्हटली की कॉफी पिऊन घे, कॉफी पिऊन घे. याचा अर्थ डेफिनेटली हिने मुद्दाम केलंय हे सगळं. अद्वैतच्या तोंडाची चव तर खराब झालेली असते, आणि वाकडं तिकडं तोंड करत अद्वैत मात्र कलावर खूप रागवत असतो. अद्वैतचा सगळा दिवसच खराब झालेला असतो. एकतर त्याची झोप झालेली नसते, दुसरं म्हणजे त्याची पाठ अकडलेली असते, आणि तिसरं म्हणजे सकाळी सकाळी त्याला कडू कॉफी प्यायला भेटलेली असते, आणि हे सगळं कलाने घडवून आणलेलं असतं. तर इकडे नैना आणि राहुल दोघंही रूममध्ये असतात. आता सकाळी सकाळी नैना तिची तयारी करत असते, तिचा मेकअप सुरू असतो, आणि तिचा मेकअप करताना ती गाणं गुणगुणत असते आणि खूप खुश असते. तर राहुल मात्र तिथेच उभा असतो, आणि राहुल नैनाकडे रागाने बघत असतो, विचार करत असतो की काय समजते कोण ही बाई स्वतःला, आणि तसे ही झोपडपट्टीतून राजवाड्यात आल्यावर हाल तर असेच होणार ना हिचे. कोण समजते कोण ही स्वतःला ही नैना, आणि पैसे कसे वापरावे हेही हिला कळत नाही. सतत काही ना काही हावरटासारखी शॉपिंग करतच असते नुसती, आणि नेमकी माझ्याच वाट्याला आली बरी ही. कधी कधी तर मला असं वाटतं ना, हिचं आणि त्या अद्वैतचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं, दोघांनाही आपोआप अद्दल घडली असती. त्याच वेळी राहुलचं लक्ष बेडवर जातं, तर बेडवर खूप सारे पार्सल पडलेले असतात, आणि मग तो नैनाला विचारतो की नैना, हे सगळे पार्सल कसले आहे, आणि एवढ्या कसल्या ऑर्डर करून ठेवल्यात तू, आणि काय ग, तुला वाटतं ना मी काही पैसे कमवत नाही म्हणून, मग मी पैसे कमवत नाहीये तर कशाला एवढ्या मोठ्या शॉपिंग करते, उद्यापासून ह्या फालतू शॉपिंग पहिल्यांदा बंद करायच्या. नैना त्याला म्हणते की अरे असं काय बोलतोयस तू. राहुल म्हणतो की एनिवे जाऊ देत, मी आज संध्याकाळी पार्टीला चाललोय, आणि तुझं तोंड ना जरा बंद ठेवायचं, आणि जर काही एक्स्ट्रा बोलली आणि जर राडा केला तर मात्र तुला घराबाहेर काढण्यासाठी मला 2 मिनिटं पण नाही लागणार हा. एवढं बोलून राहुल तिथून निघून जातो. राहुल गेल्या नैना लगेचच तिच्या पोटाला लावलेले कपडे जे गुंडाळलेले असतात ते खाली फेकून देते, आणि म्हणते की किती विचित्र आहे, मला अगदी फुगलेलं होतं पोटाला. आता ते नैनाने पोटाला लावलेले ते कपडे तिथेच फेकलेले असतात, आणि ती म्हणत असते की आता मला कुठेतरी बरं वाटतंय, आणि मग तिची साडी घेऊन आता ती साडी चेंज करायला जाते. थोड्या वेळानंतर नैना ही साडी चेंज करून तिथे आलेली असते, आणि तिचं पोटाला असलेलं कापड मात्र तिथेच पडलेलं असतं. मग त्याच वेळी नैनाला एक कॉल येतो.
खरं तर नैनाला कॉल आलेला असतो एका शॉपमधून आणि मग नैना त्याला म्हणत असते की अरे मी तुझ्याच फोनची वाट बघत होते आणि न्यू कलेक्शन आलंय का? बस का न्यू कलेक्शन आलं आणि मी नाही घेणार असं कधी होईल का? हे बघ मी आत्ता लगेचच तिकडे यायला निघते आणि मी लगेचच तुझ्या बुटीकमध्ये येते, चल मी लगेच येते असं म्हणून नैना तशीच फोनवर बोलत बोलत आता निघालेली असते आणि नैना हे कम्प्लिटली विसरलेली असते की ती प्रेग्नंट असल्याचं नाटक करतीये आणि तिच्या पोटाला तिने कुठलंही कापड लावलेलं नसतं, उशी लावलेली नसते आणि त्यामुळे तिचं पोट अगदी सपाट दिसत असतं आणि नैनाला या गोष्टीची खबरच नसते. ते कापड बेडवरच पडलेलं असतं आणि नैना आता बुटीकमध्ये जायला निघालेली असते. तर इकडे कला ही किचनमध्ये असते. किचनमध्ये तिचं काम करत असते. आता अद्वैत तिथे येतो आणि अद्वैतच्या हातामध्ये कलाने बनवलेली ती कॉफी असते आणि कलाला तो जाब विचारत असतो की हे काय आहे खरे? तेव्हा कला म्हणते की कॉफी आहे. अद्वैत म्हणतो की हो मलाही कळतंय ती कॉफी आहे, पण मला सांग हे सगळं तू मुद्दाम केलंयस ना? आता कला या गोष्टीवर काही उत्तर देत नाही. अद्वैतच्या त्या टॉपिकला पूर्णपणे इग्नोर करून कला म्हणते की अरे शांभवीला कॉल करायचं तर राहूनच गेलं, थांब मी तिला कॉल करते. कला लगेचच तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि म्हणते की बोल ग. सॉरी अगं तुला फोन करायचा राहूनच गेला, बोल काय म्हणत होतीस तू? असं म्हणत कला बोलत बोलत हॉलमध्ये जाते. अद्वैत विचार करत असतो की मी तर हिला फक्त एक साधा प्रश्न विचारला ना आणि मला काहीही उत्तर न देता ही डायरेक्ट निघून जाते. हे सगळं ना ही मुद्दाम करते आणि मला कळतंय हिचं हे नाटकं चाललेत फक्त. तर कला आता डायनिंग टेबलच्या तिथे येऊन बसलेली असते आणि भाजी निवडत असते. सोबतच तिच्या मैत्रिणीशीही बोलत असते. तर अद्वैत तिथंच उभा असतो आणि मग कला त्याला ऐकवणूक करत असते की काय तुझा नवरा असा वागतो तुझ्याशी? अगं काय सांगतेयस, तो सरळ सरळ तुझ्याशी नाटकच करतोय आणि तो तुझ्याशी असं कसं काय वागू शकतोस ग? आता कलाचे फक्त हे नाटकं सुरू असतात, काही ती फोनवर वगैरे बोलत नसते. अद्वैतला फक्त टॉन्ट मारण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी तिने हे नाटक केलेलं असतं आणि मुद्दाम अद्वैतला ऐकवणूक करत असते. तर अद्वैत मात्र कान देऊन तिच्या बोलण्याकडे लक्ष देतो, कारण ती नवऱ्याच्या नाटकाबद्दल बोलत असते. कला म्हणत असते की शांभवी तू त्याला सांग की तू जे हे नाटक करतोयस ना त्याचे परिणाम वाईट होतील. आणि हे बघ माणूस कितीही गोरा गोमटा असला परंतु मनात खोट असेल ना तर त्या माणसाला काहीही अर्थ नाही, तुला सांगते मी. आणि ज्याच्याबरोबर तू आयुष्य काढायचं ठरवलंय जर त्यानेच तुझी अशी फसवणूक केली तर काय उपयोग? हे बघ तू अजिबात काही ऐकून घेऊ नकोस आणि आपली जर बाजू बरोबर आहे तर कशाला कोणाचं ऐकायला पाहिजे? बघ तुला कोणीही काहीही बोलणार नाही असं म्हणत कला आता ती भाजी घेऊन किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये काम करत असते. सोबतच तिचा फोनही चालू असतो. अद्वैतकडे बघून ती म्हणत असते की नवरा जर स्वतःला शाणा समजत असेल ना तर त्याला वेळीच सरळ करायचं, सांगते मी तुला. आणि अगं शांभवी मी जर तुझ्या जागी असते ना तर आतापर्यंत नवऱ्याच्या कधीच झिंज्या उपटल्या असत्या. अद्वैत मात्र घाबरलेला असतो कारण कला हे सगळं बोलत असते. तर कला म्हणत असते की नाही अगं तू बिनधास्त बोल आणि तो जर खोटं बोलत असेल तुझ्याशी आणि फक्त नाटकं करत असेल तुझ्यासोबत तर मग तो संपला. अद्वैतकडे बघत ती म्हणत असते की संपला. अद्वैत तिला जर कळलं ना की मी हिच्याशी खोटं बोलतोय आणि खोटं वागतोय, चांगला नवरा असल्याचं फक्त नाटक करतोय तर कच्चं खाईल ही बाई मला. आणि मग अद्वैत तिला म्हणतो की मी का? तर कला म्हणते की अरे अद्वैत तू नाही, तू कशाला ना. आणि तिच्या मैत्रिणीला सांगत असते की नाही ग माझा नवरा तर माझी खूप काळजी घेतो. अगं माझे विचार आणि त्याचे विचार खूप जुळतात आणि तो मला अजिबात धाकात ठेवत नाही. अगं सगळं माझं ऐकतो, माझी खूप काळजीही घेतो आणि माझे विचार त्याचे विचार सेम आहे. तुला जर कधी सल्ला घ्यायचा असेल ना तर त्याचा नक्की घे. आणि काय सांगू त्याला पण खोटेपणाची अत्यंत चीड आहे आणि त्याला खोटं अजिबात सहन होत नाही. खोटं बोलणाऱ्यांची आणि खोटं वागणाऱ्यांची तो अजिबात गय करत नाही, माहितीये तुला. अगं त्याच्यासारखा स्वच्छ मनाचा, स्वच्छ विचारांचा आणि बायकोला सन्मानाने वागवणारा नवरा अगदी शोधूनही सापडणार नाही. कला अद्वैतकडे हे सगळं बघून म्हणत असते. तर अद्वैतला मात्र स्वतःचीच लाज वाटत असते, परंतु बोलेल कसा की हे सगळं मीच केलंय म्हणून आणि तुझ्याशी किती खोटेपणाने मी वागलोय. मग कला आता तिच्या मैत्रिणीचा फोन ठेवून देते. मग अद्वैत कलाला म्हणतो की काय तू कोणाला सांगत होती आम्ही तिथे येऊ म्हणून? मला विचारायचं तरी तू. कला म्हणते की अरे अद्वैत असं कसं, तुला सांगू का माझी मैत्रीण आहे शांभवी म्हणून आणि तिचा नवरा तिच्याशी खोटं प्रेमाचं नाटक करत होता. मग मला तर तिच्यासोबत उभं राहायलाच हवं ना आणि तुलाही या सगळ्या गोष्टींचा किती राग आहे, त्यामुळे मला माहिती आहे की तू माझ्या सोबतच असशील. तर अद्वैत तिला म्हणतो की अगं पण नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडू नये असं म्हणतात आणि चूक तिची सुद्धा असू शकते ना. तेव्हा कला म्हणते की नाही अजिबात नाही, शांभवी चुकणं अशक्य.
आणि समजा जर तिची चूक असेल तर तिच्या नवऱ्याने तिला स्पष्टपणे सांगावं तसं की हा बाबा तुझी इथे चूक आहे, तू इथे चुकते म्हणून मी असं वागलो. मला असं वाटतंय की ती बोलेल आता त्याच्यासोबत काहीतरी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चाही होईल. पण बघ ना तो शांभवीचा नवरा किती आगाऊ, मीच कसा चांगला आणि माझंच कसं खरं हेच पटवून द्यायचं असतं त्याला नेहमी. आणि काय हेच तर तुला पटतं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय मला का पटतंय, तू मला का बोलते हे सगळं. कला म्हणते की तुला कशाला म्हणेल रे मी, अरे तुला चुकून म्हटले असेल मी. आता मला सांग अद्वैत, एखाद्याने जर आपल्याला फसवलं तर तुला ते पटतं का, मला सांग बरं. म्हणतो की नाही मला अजिबात पटत नाही असं. तू हा सगळा विषय का काढतीयस आता. मला म्हणते की नाही रे, विषय काढतीयस म्हणजे काय म्हणतोयस तू. मी तर काय म्हणते तुला माहितीये का, अशा लोकांना ना चांगलंच धोपटलं पाहिजे. अद्वैत मी तुला खरं सांगते, माझ्या जर हातात हे सगळं असतं ना तर 4-5 फटके चांगलेच मारले असते मी त्यांना, चांगलंच झाडूने यांना मारलं असतं मी. तेव्हा अद्वैतला मात्र त्याचं फ्युचर आठवत असतं की कला त्याला झाडूने मारते. तो स्वप्न बघत असतो की कलाच्या हातामध्ये झाडू आहे आणि कला मस्तपैकी त्याला मार देते. अद्वैत तिला म्हणतोय की तुम्हाला मारतेस का, तुम्हाला मारतेस का. तर कला म्हणत असते की का माझ्याशी खोटं बोलशील, असं वागशील माझ्यासोबत, थांब तुला चांगलाच चोप देते. आणि मग कला अद्वैतला चांगली मारत असते आणि अद्वैत मार खाऊन घेत असतो. आणि जो अद्वैत मार खाऊन घेत असतो ते अद्वैतला पुढे चित्र दिसायला लागलेलं असतं. मग कला त्याला हात लावून उठवते की अद्वैत आता लवकरच अद्वैतवर ते दिवस येणार असतात, त्यामुळे अद्वैत आधीच ॲडव्हान्समध्ये ती स्वप्न बघून घेत असतो. मग कला त्याला हात लावते आणि जरा स्वप्नातून त्याला जाग करते आणि म्हणते की काय झालं अद्वैत. अद्वैत म्हणतो की काही नाही, पण ऐक ना मी काय म्हणतो, तुझ्या या मैत्रिणीच्या मॅटरबद्दल आपण नंतर डिस्कस करूयात का. कला म्हणते की हो चालेल ना रे अद्वैत, काही नाही, तू म्हणशील ना तेव्हा आपण डिस्कस करूयात. आणि तसाही माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे अरे. पुन्हा तिचं काम सुरू करते. तर अद्वैत मनात विचार करत असतो की चला थँक गॉड अजूनही हिची ट्यूबलाईट काही पेटली नाहीये, तेवढं तरी बरं आहे. मग कला आता किचनमध्ये तो डब्बा वरती ठेवण्यासाठी जाते आणि ती खाली पडणारच असते. त्याच वेळी अद्वैत तिला सावरतो. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि दोघांमध्ये हरवून गेलेले असतात. त्याच वेळी रजनी तिथे येते. रजनी तिथे आलेली असते, यावर दोघांचंही लक्ष नसतं. दोघं मात्र एकमेकांकडेच बघत असतात. मग रजनीला थोडंसं कसं तरी वाटतं आणि मग रजनी थोडासा आवाज करते. आता रजनीचा आवाज ऐकून दोघंही पटकन बाजूला होतात. कला पटकन स्टूलवरनं खाली येते. आता त्या गोष्टीपासून पळ कसा काढायचा दोघांनाही कळत नाही. तर अद्वैत लगेचच जसा तो फोनवर बोलतोय, हा बोला काय बोलत होता तुम्ही, असं म्हणून लगेचच तिथून किचनमधून पळ काढतो. मग लगेचच कला सुद्धा भाजी निवडायला घेते. तर रजनी आता कलाकडे बघून कलाला म्हणते की मला माहितीये तू काल अचानक अशी घर सोडून निघून गेलीयस, त्याचं कारण नक्की तुमच्या नवरा बायकोतलंच काहीतरी असणार आहे, नाहीतर त्याशिवाय तू एवढा मोठा निर्णय कधीच घेणार नाही हे मला चांगलं माहितीये. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम तुम्ही समजताय तसं. तेव्हा रजनी म्हणते की नाही ग कला, मला कारण जाणून नाही घ्यायचंय तुझ्याकडनं, पण तुम्ही दोघं पुन्हा एकदा एकत्र आलाय हे बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि खूप बरं वाटलं. तेव्हा कला मनात म्हणत असते की काय सांगू रजनी मॅडम तुम्हाला की हे प्रकरण किती किचकट आहे. ते जितकं साधं सगळं दिसतंय ना तितकं साधं अजिबात नाहीये हे. तर मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता कलाने अद्वैतला सकाळपासून खूप छेडलेलं असतं. त्याची झोपही नीट झालेली नसते ते कलामुळे, त्याची पाठ दुखत असते ती कलामुळे, सोबतच कलाने त्याला कडू कॉफी दिलेली असते त्यामुळे त्याचा दिवसही कडू झालेला असतो. या सगळ्या गोष्टीचा अद्वैतला आता बदला घ्यायचा असतो. आणि मग अद्वैत म्हणत असतो की खरे तुम्हाला कडू कॉफी पाजलीस ना, आता बघच मी तुझा कसा बदला घेतो ते. आता खरेची आई खरेला बरोबर ओरडणार. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. आता नैना ही पायऱ्यांवरनं येत असते आणि त्याच वेळी नैनाचा पाय सरकतो आणि नैना आता जिन्यावरनं खाली पडत असते. तेव्हा नैना खूप मोठ्याने ओरडते आणि त्यावेळी मित्रांनो नैनाने स्वतःच्या पोटाला ते काही कपडे लावलेलेच नसतात, त्यामुळे नैनाचं पोट अगदी सपाट दिसत असतं आणि त्याच वेळी नैना ही जिन्यावरनं खाली पडत असते. तर नैना जेव्हा ओरडते तेव्हा सर्वजण नैनाकडे बघतात आणि जणू काही सर्वांच्या काळजाचा आता ठोकाच चुकलेला असतो, कारण नैना प्रेग्नंट असते आणि नैना जिन्यावरून खाली पडत असते. त्यामुळे प्रचंड सगळेजण घाबरलेले असतात. कला त्यावेळी चहा गाळत असते आणि त्यावेळी जेव्हा तिला समजतं की नैनाताई ओरडली आहे तेव्हा मात्र तिला काय करावं आणि काय नाही अशी तिची परिस्थिती झालेली असते. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की नैना ही जिन्यावरून खाली पडते यामध्ये तिचा काही प्लॅन असेल का, हा तिचा प्लॅनचा एखादा भाग असेल की जर नैना जिन्यावरनं खाली पडली आणि जर तिचं पोट सगळ्यांना सपाट दिसलं तर नैनाच्या
अद्वैताच्या प्रेग्नन्सीचं सत्य सर्वांसमोर येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळतील. तोपर्यंत जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल आणि आपल्या आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.